Lord, forgive your people. तुम्हाला माहितीये एजरा कोण होता? एजरा विषयी जर तुम्ही पाहिलं, ओपन युअर बायबल टू बुक ऑफ एजरा. ओके, हा एजराचं पुस्तक पारेस का पारसाचा राजा असो की पारस देशाचा एक राजा होता. आणि हे एजराच्या पुस्तकामध्ये ज्याने भविष्यवाणी केली, ज्याने सांगितले ते इर्मया संदेष्टाद्वारे झाले. ओके, जसं जसं आपण ह्या गोष्टी शिकू तुम्हाला समजेल की यशाद्वारे कुठल्या गोष्टी झाल्या, कुठल्या ह्या लोकांशी यशया कनेक्टेड होता, कुठल्या ह्या लोकांशी इर्मया कनेक्टेड होता, हे सुद्धा तुम्हाला समजेल. ओके, सो इर्मयाच्या मुखाने हे वचन प्राप्त झालं. पारसाचा जो राजा होता त्याचं नाव होतं की पारसाचा राजा कोरेश. ओके, याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी या राजाच्या मनात स्फूर्ती आली, देवाने दिली. ओके, आणि परमेश्वराने पारस देशाच्या राजा जो कोरेश आहे त्याच्या मनामध्ये काही वचनं टाकली. कशाविषयी? यरुशलेमेविषयी. वचनं कशाबद्दल होती? त्या राजाच्या मनात परमेश्वराने ओझं टाकलं, ह्या कुठल्या तरी वेगळ्या राजाच्या मनात. ओके, त्याने ओझं टाकलं की तुला परमेश्वराचं मंदिर बांधायचंय, तुला देवाच्या मंदिराची पुन्हा एकदा पुनर्रचना बांधणी करायची आहे. तेव्हा हा राजा काय करतो माहितीये का? हा राजा म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने मला आज्ञा केली आहे की यहुदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्यासाठी एक मंदिर बांध आणि जे काही लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी त्या मंदिरासाठी तू तरतूद कर. आणि हे राजाला जसं ओझं मिळतं परमेश्वराद्वारे, राजा यरुशलेमेत यहुदा प्रांतामध्ये देवाचं मंदिर बांधण्यासाठी सगळ्या गोष्टींची तरतूद करतो. तो लेखी फरमान काढतो, सगळ्यांना लेटर्स पाठवतो, हे मला ओझं दिलंय, देवाने असं असं मला सांगितलंय, मला करायचंय. यहुदा प्रांतातल्या यरुशलेम मध्ये त्या लोकांसाठी त्या देशाचं मंदिर बांधायचंय, मला देवाचं मंदिर बांधायचंय. आणि तो एवढंही बोलतो की इस्रायलाचा जो परमेश्वर आहे ना तोच खरा परमेश्वर आहे, मला परमेश्वराने हे ओझं दिलंय. सो परमेश्वर अशा एका व्यक्तीला ओझं देतो जो त्या वेळेस त्या काळामध्ये ना लाईक ही वॉज इन द पॉवर. ओके, तो त्या सत्तेमध्ये होता. आणि बायबल सांगते ना, राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती असतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला पाहिजे तिकडे तो वळवतो. परमेश्वराच्या हाती राजाचं मन आहे. प्रेज द लॉर्ड. सो राजा म्हणजे एखाद्या ठिकाणचं गव्हर्नमेंट, एखाद्या ठिकाणचं रुलिंग पार्टी, सत्ता. आज आपण जरी लोकशाहीमध्ये असलो तरी आपल्याकडे कोणती सत्ता आहे, कोणती रुलिंग पार्टी आहे, कोणतं गव्हर्नमेंट आपलं काम करत आहे. ओके, सो वी कॅन कन्सिडर. ओके, तिकडे त्यावेळेस राजे लोक होते, आता आपण ज्या अधिकारामध्ये, ज्या सत्तेमध्ये, ज्या गव्हर्नमेंटच्या अधीन आहोत त्यानुसार. ओके, सो परमेश्वराच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग हा जो काय करतो, हा राजा म्हणतो यरुशलेमेत जो आहे तोच देव आहे. आणि मग तो सगळ्यांना लेटर्स लिहितो, आपल्याला असं करायचंय तसं करायचंय, सगळे लोक पाडाव करून लिहिलेल्या लोकांना बोलवतो. त्यावेळेस काय झालेलं माहिती, यरुशलेमेची देवाची जी लोक आहेत ना सगळी वेगवेगळ्या ठिकाणी पांगलेली, सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी पांगलेली. आणि यरुशलेमेतले जे पुरुष होते त्यांनी काय केलं होतं, समजा इस्रायल यरुशलेम सोडून लोक कुठे बाहेर गेली, समजा कोणी आफ्रिकेत गेला, आफ्रिकेतल्या लोकांसोबत त्यांनी विवाह केले होते, परिवार केले होते. कोणी ऑस्ट्रेलियाला गेलं, कोणी तिकडचा परिवार केला होता. अशा प्रकारे ही देवाची लोक होती ना ते सगळे विधर्मी लोकांमध्ये पांगलेली होती, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली होती. आणि कोणीही ना परमेश्वराच्या वचनानुसार चालणारं, देवाच्या आज्ञा पाळणारं, विधी कंप्लीट करणारं असं कोणीच राहिलं नव्हतं. आणि त्यावेळेस ना परमेश्वर ह्या राजाच्या मनामध्ये ओझं घालतो. आणि ह्या राजाला काय सांगतो माहिती का, यहुदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध. पहा, तिकडे कोणीच नाही भेटलं ना, परमेश्वराने ह्या राजाला अप्रोच केला आणि ह्या राजाने त्यानुसार सगळी सुरुवात केली. मी तुम्हाला सांगते, ह्या राजाने जेवढी लोक, सगळ्या प्रांतातली, सगळ्या कुळातली, मोशे याकोबाचे 12 पुत्र, त्यांचे जे कुळ, त्यांचे वेगवेगळे इतके हजारो पिढ्या जे होत गेल्या, त्या सगळ्यांना त्याने एकत्र केलं, सगळ्यांना त्याने बोलवलं, त्या सगळ्यांना त्याने काय आहे ते सांगितलं. त्याने ना इतक्या गोष्टी देवाच्या मंदिरासाठी केल्या. लिटरली त्याने ना बाबेलहून सुद्धा काही गोष्टी आणल्या. नबुकदनेसर राजाकडून त्यांनी त्यालाही सांगितलं की परमेश्वराच्या मंदिराची जी पात्र, नबुकदनेसर राजाचं नाव ऐकल्यावर तुम्हाला काही गोष्टी बायबल मधल्या आठवत असतील. प्रेज द लॉर्ड. नबुकदनेसर राजा म्हणजे दानिएल. ओके,
दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगो ह्यांना सगळ्यांना पाडाव करून कोणता राजा पकडून गेला होता? नबुकदनेसर राजा बाबेलमध्ये नेलं होतं. आणि ज्या वेळेस त्यांनी इस्रायलाला हरवलं होतं, ह्यांना पळवून नेलं होतं, इस्रायलातली मंदिरातली पवित्र पात्र, सोन्याच्या गोष्टी, सगळ्या देवाची पात्र सुद्धा तिकडे नेली होती. आणि ज्यावेळेस ह्या पारसाच्या राजाला हे ओझं प्राप्त झालं, देवाने त्याला सांगितलं असं असं करायचंय ना, त्याने नबुकदनेसर राजापासून, त्याने बाबेलच्या देशामधून देवाची ती पात्र सुद्धा परत आणली होती. आय विल शो यू द वर्स. ओके, बायबल उघडा तुमचं, एज्रा याचं पहिला अध्याय, याचं 7वं वचन कोणीतरी वाचा. एज्रा 1:7. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला समजते ह्या राजाने नाही का, ज्यावेळेस देवाने त्याला ओझं दिलं, देवाने सांगितलं कुठपर्यंत तो पोहोचला, देवा तो काय म्हणतो माहिती का? जर तुम्ही 1:3 वचन वाचलं, त्याच्या शेवटच्या भागात दिलंय की त्याने यहुदातील यरुशलेमेत जाऊन इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधावे. यरुशलेमेत जो आहे तोच देव आहे. हालेलुया. इतकं त्याला कळलं, देवाने ना त्याच्या मनात काम केलं आणि म्हणतो यरुशलेमेत जो आहे ना तोच देव आहे. आणि त्याने मंदिराच्या बांधकामाची सुरुवात केली. देवाची पवित्र पात्र सुद्धा त्याने तिकडून आणली आणि सगळे भंडारी लोक काढले तिकडच्या लोकांकडून, जे जे होतं ना इतके सगळे त्याने मोठ्या प्रमाणावर त्याने सुरुवात केली. पण तुम्हाला माहितीये, चांगले कामं करताना वाईट गोष्टी सुद्धा असतात. ओके, शत्रू सुद्धा उभे राहतात. ओके, दुश्मन, जळणारे, कुरकुर करणारे, नावं ठेवणारे लोक सुद्धा उभे राहतात. बट एनी हाव आपल्याला चालत राहायचंय. तर ह्या एज्राच्या वेळेसही तसंच झालं. त्याने सगळ्या कुळातील, सगळ्या वंशातील जेवढे लोक त्यांना बोलवलं आणि मंदिरासाठी मग उपासना कोण करणार, आराधना कोण करणार, या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली. आता तुम्हाला लिटरली सांगते, त्यावेळेस नाही का, जे म्हातारे लोक म्हणजे असतं ना, जसं आपले आजोबा, आपले पणजोबा वगैरे, गावाकडची जुनी पिढी पहा, ज्या वेळेस नाही का गावाकडे ते जातात, त्यांची जुनी घरं पाहतात, तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतं. कारण नाही का, ही आपली जमीन होती, हे सगळं गेलं, ह्या ठिकाणी आपण वाढलो, मोठं झालं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात आणि नाही का ते जुने दिवस आठवून ते रडतात. आणि जेव्हा पुन्हा त्यांचं नाही का जुन्या गोष्टींशी संबंध येतो आणि ते आनंदाश्रू येतात. तुम्ही जर हे एज्राचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला कळेल, ज्या वेळेस त्या मंदिराचा पाया घालायला ह्यांनी सुरुवात केली, तर त्या काळात जे नाही का खूप जुने इस्रायली लोक होते, वयस्कर झालेले होते, मंदिराचा पाया घालताना पाहून ना ती लोक रडायला लागली की या ठिकाणी एकेकाळी आमच्या देवाचं, जिवंत परमेश्वराचं, आमच्या यहोवा परमेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिराचा गौरव आम्ही पाहिला होता, त्या मंदिराचं तेज आम्ही पाहिलं होतं. आम्ही पाहिलं होतं आमच्या यहोवा परमेश्वराने किती महान कृत्य केली होती. परंतु एक काळ असा आला जेव्हा नियमशास्त्र नाही, कोणी नाही, शास्त्र नाही, लोक वळत नाहीये, वेदी नाही, वेदीवर अर्पण नाही, बलिदान नाही, लोकांना कराराची आठवण नाही राहिली आणि सगळं देवाच्या मंदिराचं वैभव सगळं निघून गेलं होतं आणि ओसाड पडली होती. आणि ह्या कोरेश राजाला परमेश्वर जेव्हा ओझं देतो, त्याने मंदिराची बांधकामात सुरुवात केली, त्याने माणसं पाठवली, त्याने लोकांना, वंशांना सगळ्यांना एकत्र केलं आणि जेव्हा पाया घातला त्यावेळेस ही माणसं होती ना, ते पाहून नाही का रडायला लागले, त्यांना त्यांचे अश्रू थांबायला लागले नाही. प्रेज द लॉर्ड. हे एका देव आपल्या परमेश्वराने पारस देशचा जो राजा आहे त्याच्याकडून, त्याच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये की विरोधक येतात, काम बंद पाडतात, नंतर मग मंदिर बांधण्याची पुन्हा तयारी केली जाते आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एक असा व्यक्ती असतो जो खूप ज्ञानी आहे, खूप हुशारी आहे, देवाचे विधी, आज्ञा, नियम त्याला नाही का वर्ड टू वर्ड सगळं माहितीये, इतका हुशार कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. एज्रा याचं 7वा अध्याय काढा. प्रेज द लॉर्ड. याच्यामध्ये असं दिलंय, यानंतर पारसाचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया, आता एज्राची पूर्ण वंशावळ सांगले, बिन म्हणजे ह्याचा मुलगा, त्याचा मुलगा म्हणजे ह्याचा वडील वगैरे असं. सो एज्रा कुठून आलाय? तुम्ही वाचलं, एज्रा बिन सराया बिन अजरा बिन हिल्किया, हे जे सगळं वाचत आला तुम्ही, तर 5वं वचन दिसतं, बिन अबिशुआ बिन फिनेहास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता. पारसाचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत एज्रा जो होता, जो अहरोनाच्या कुळातून आलेला आहे. ओके, अहरोन कोण आहे? मोशेचा मोठा भाऊ आहे. ज्या वेळेस इस्रायलाला परमेश्वराने मिसर देशातून बाहेर काढला आणि लेवी लोकांना, म्हणजे मोशे लेवी घरात जन्मलेला होता. लेवी कोण आहे? याकोबाचा 3 नंबरचा मुलगा. ओके, रुबेन,
शिमोन लेवी, 2 का 3 नंबरचा मुलगा याकोबाचा, तो लेवीचं जे वंश वाढत गेलं, त्या लेवीच्या वंशामध्ये एक लेवी स्त्री होती, तिचं नाव होतं योखेबेद. एक लेवी पुरुष होता, त्यांनी लग्न केलं, त्यांना मुलगा झाला, तो होता अहरोन. त्यांना दुसरी मुलगी झाली, ती होती मिरियम. त्यांना अजून एक मुलगा झाला, तो होता मोशे. सो हे जे घराणं होतं ना, याला परमेश्वराने, या लेवी कुटुंबाला परमेश्वराने वेगळं केलं होतं, याजकपणाचं काम दिलं होतं. आता इतक्या पिढ्यानंतर या अहरोनाच्या पिढ्यांमधून जो आलेला, याजकाच्या पिढ्यातून आलेला एक एज्रा नावाचा एक मुख्य याजक होता. कुठे होता? पारसाचा राजा अर्थहशस्त याच्या राज्यामध्ये, त्याच्या कारकिर्दीमध्ये तिकडे काम करत होता. बायबल सांगतं हाच एज्रा बाबेलाहून गेला. कुठून गेला? बाबेल. वन डे आय एम गोइंग टू टीच यू अबाउट बाबेल. मी स्वतः सुद्धा खूप अभ्यास करते. बाबेल, इतक्या साऱ्या गूढ गोष्टी, इतकं इतिहास बदलणारे इतके सारे गोष्टी बाबेलमध्ये घडल्या आहेत ना. सो आपण एक दिवस याच्याबद्दल शिकूया. बायबल सांगतं हाच एज्रा बाबेलाहून गेला. हा इस्रायलाचा देव परमेश्वर याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता. त्याचा देव परमेश्वर याचा वरद हस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सारा मनोरथ पूर्ण केला. जे पाहिजे ते त्याला दिलं होतं. बायबल सांगतं बघा, एज्रा 7:10, परमेश्वराचा नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्रायलात त्यातले नियम व निर्णय शिकविण्याचा एज्राने निश्चयच केला होता. कोणीतरी प्लीज वाचा एज्रा 7:10. प्रेज द लॉर्ड. ही हॅज डिसाइडेड, त्याच्या मनात त्यांनी ही गोष्ट ठरवली होती की कारण ऑलरेडी त्याला मोशेने जे नियमशास्त्र दिलं, काय करायचं, कसं करायचं, तो अगदी हुशार होता, त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होता, तरबेज होता, पारंगत होता. आणि बायबल सांगतं की त्याने देवाच्या नियमशास्त्राचं अध्ययन करून त्याप्रमाणे इस्रायलातले त्यातले नियम आणि निर्णय सगळ्या लोकांना शिकवण्याचं त्याने मनात घेतलं होतं, त्याने ठरवलं होतं. का? कारण त्या राजाच्या मनामध्ये परमेश्वराने काम केले, मंदिराचा पाया घालायला लागले, बांधकाम सुरू केले आणि पुन्हा ह्या गोष्टी ते करायला लागले. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला इकडे एक सुंदर गोष्ट मी सांगू का? थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. त्यावेळेस हालेलुया, एज्रा आणि हे सगळे, आता एज्रा बाबेलहून आलाय, सगळीकडून आलाय, तो दुसऱ्या देशात आहे, तरी सुद्धा देवाचे नियमशास्त्र विधी या बाबतीत नाही का, तो खूप कट्टर आहे. ओके. आणि आता काय झालंय की एज्रा आणि बाकीचे सगळे लोक हे यरुशलेमेस परत येतात. यरुशलेमेस परत आल्यानंतर काय होतं माहितीये का, की तिकडे आल्यानंतर त्यांना काही अडचणींचा नाही का सामना करावा लागतो. त्यांना ना त्यांच्या शत्रूचा सामना करावा लागतो. देवाची जी जागा आहे इस्रायल, यरुशलेमेत आल्यावर सुद्धा त्यांना खूप खूप अडचणी, खूप काही परिस्थितीचा सामना करावा लागतो. बट एज्राने निर्णय घेतलाय आणि राजाने सुद्धा ठरवले की देवाने ओझं मला दिलं, हे करायचंय. सो दे आर गोइंग फॉरवर्ड. ओके. ज्यावेळेस तुम्ही वेदी बांधणार, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार, ज्यावेळेस तुम्ही मध्यस्थी करणार, ज्यावेळेस तुमच्या फॅमिलीसाठी इतर लोकांना तुम्ही माफ करून मनापासून नाही का जमवून घ्यायचा प्रयत्न करणार, तुम्ही भांडण करणार नाही, वाद करणार नाही, तुम्ही एकमेकांशी मिळून मिसळून एकमेकांसाठी मध्यस्थी करायचा प्रयत्न करणार ना, शत्रू येणार. मी तुम्हाला सांगते, सुरुवात जेव्हा तुम्ही करणार, सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला वाटणार ओ माय गॉड, प्रार्थना सुरू केली तर जास्तच हल्ले व्हायला लागलेत. मी खूप लोकांकडून ऐकले, प्रार्थना केली, मी ज्या दिवशी घरी प्रार्थना करते त्या दिवशी घरात जास्तच भांडणं होतात, त्या दिवशी घरात जास्तच वाद होतो. हे का होतंय माहिती? कारण इतके दिवस प्रार्थना नव्हती, तर तो सैतान होता ना, त्याला फरक पडत नव्हता. द मोमेंट यू हॅव स्टार्टेड प्रेयर, तो अंधकार जाऊन आता प्रकाश येतोय आणि ती जागा, ते घर, ती जमीन नाही का, त्या दुरात्म्यांना सोडायची नाही. म्हणून ते तुम्हाला त्रास देऊन असं दाखवायचा प्रयत्न करतायत की तुमची प्रार्थना काही कामच करत नाही. हो, तुम्ही प्रार्थना केली ना म्हणून तुमच्या घरात होतात, तुम्ही प्रार्थना करू नका. तू बघा, तुम्ही प्रार्थना नाही केली ना, सगळं व्यवस्थित होत आहे, सगळं शांत राहतंय, भांडणं होत नाहीयेत, वाद होत नाहीये, अडचणी येत नाहीये. अशा प्रकारे शत्रू सुरुवातीला फसवणार. इकडे ह्या लोकांना सुद्धा बांधकाम करताना अडचणी आल्या, विरोधक आले, त्याच नगरातून, त्याच लोकांमधून, त्यांच्यामधून विरोधक उठले, त्यांना त्रास द्यायला लागले. त्यांचा ऍक्च्युअली काही संबंध नव्हता मंदिराशी, देवाच्या जागेशी काहीच नव्हतं, ते ओसाड पडलं होतं. सगळ्या गोष्टी राजा पुरवत होता, लोक घेऊन येत होते. या लोकांनी मंदिराच्या कामासाठी एक पैसा पण लावला नव्हता, काहीच नाही, परंतु ते विरोधक येऊन काम बंद पाडत होते, थट्टा करत होते, हसत होते, खूप 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 त्यांना त्रास देत होते. म्हणजे जे नेटाने काम करतायत ना, त्यांच्यासाठी सुद्धा ना ते लोक अडचण बनून मुद्दामून त्यांना जाऊन छळायचं काम करत होते. परंतु ह्या लोकांनी ठरवलं होतं, आणि मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार, तुम्ही चांगलं करणार, तुम्हाला दिसणार की चॅलेंजेस येतात, अडचणी येतात, तुम्हाला वाटेल अटॅक्स होत आहेत, हल्ले होत आहेत, काय करू कळत नाहीये, प्रार्थना करते तर जास्तच परिस्थिती बिघडल्यासारखी वाटते, असं जेव्हा जेव्हा वाटेल, हे सगळ्यात
सगळ्यात सगळ्यात महत्वाचं इंडिकेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताय आणि तुम्हाला वाटते परिस्थिती बदलते, तर सगळ्यात महत्वाचं इंडिकेशन आहे की तुम्ही अजून जास्त प्रार्थना केली पाहिजे आणि तुम्ही जे करताय ते राईट आहे. ओके, जे तुम्ही करताय ते अगदी योग्य आहे. याचं खूण काय, याचं लक्षण काय, याचं इंडिकेशन काय, की सैतान तुमच्यावर हल्ले आणण्याचा प्रयत्न करत आहे, प्रार्थना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला एकत्रित सहभागितेत येऊ देत नाही. सैतान कुठली ना कुठली अडचण तुमच्यावर टाकतोय. माइट बी नॅचरल गोष्टी दाखवेल, असं नाही का नॅचरली काहीतरी होते असं तुम्हाला वाटेल, पण हे समजून घ्या की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे. तुमच्या प्रार्थनेने फरक पडतोय म्हणून तुमचा शत्रूना सैरा भैरा पळत लागलाय, त्याला समजत नाही काय करावं आणि तो विचित्र वागायला लागलाय. प्रेज द लॉर्ड. कंटिन्यू द प्रेयर. पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, या एजराने काय केलं माहिती, आता आपल्याकडे वेळ नाहीये, पण 9वा अध्याय, एजराचा 9वा अध्याय ना आज तुम्ही वाचा. वाय आय एम टीचिंग यू. ज्यावेळेस तुम्ही वेदी बांधता, ज्यावेळेस त्या वेदीवर तुम्ही स्तुती आराधनेद्वारे समर्पण करता आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना यू आर अन इंटरसेसर, तुम्ही एक मध्यस्थी करणारे ठरता. मध्यस्थी कशी करायची ही एजराकडून शिका. मध्यस्थी कशी करायची अबिगेल कडून शिका. मध्यस्थी कशी करायची नेहम्याकडून शिका. मध्यस्थी कशी करायची शमूएलाकडून शिका. मध्यस्थी कशी करायची दाविदाकडून शिका. प्रेज द लॉर्ड. इथे हा 9वा अध्याय जो आहे ना एजराचा, त्याच्यामध्ये पहा की हे सगळे लोकांनी एका सगळीकडून आले. बायबल सांगतं पहा, या सगळ्या लोकांनी काय केलं माहिती, अमंगळ कृत्य केली, वाईट गोष्टी केल्या. त्यांनी काय केलं, आपल्या मुलांना नाही का परमेश्वराने जे सांगितलं नव्हत्या त्या बेसुनत स्त्रियांशी त्यांनी लग्न केलं, सगळ्या गोष्टी केल्या, बऱ्याचशा चुकीची अमंगळ कृत्य केली, देवाला सोडून परकीय लोकांच्या नादाला लागले आणि वाईट दुष्कृत्य ते करायला लागले. त्यामुळे काय झालं माहितीये की देवाचा कोप आलाय. हा एजरा कशी प्रार्थना करतो माहितीये का, बायबल सांगतं 3रं वचन एजरा 9:3, हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व जगा फाडून आपल्या डोक्याचे व दाढीचे केस तोडिले आणि चिंताक्रांत होऊन खाली बसलो. कशासाठी, कोणत्या लोकांसाठी, की त्या लोकांनी जे केलं, जे दुसऱ्या लोक, हा एजरा तर ऑलरेडी देवाचे वचन पाळतोय, ऑलरेडी तो पवित्र जीवन जगतोय, तो तर बाबेल देशात असताना सुद्धा, दुसऱ्या राजाच्या कारकिर्दीत काम करत असताना सुद्धा तो देवाशी प्रामाणिक आहे. त्याने काही केलं नाही, पण त्याने कशासाठी कपडे फाडले, त्याने का स्वतःचे केस आणि हे ते सगळे ओढून हे करून तो बसलाय, कशासाठी माहिती, कारण चिंताक्रांत होऊन तो का बसलाय, कारण त्या देशातल्या लोकांनी, पूर्वजांनी, तिकडे राहणाऱ्यांनी, या यरुशलेमेतल्या रहिवाशांनी, इस्रायल लोकांनी देवाने न सांगितलेल्या गोष्टी केल्यात. आणि बायबल सांगतं मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातका संबंधाने हे लोकांनी पाप केलं म्हणून शत्रूने त्यांना युद्धात हरवलं आणि त्यांना बंदिवान करून घेऊन गेले होते. त्यांना सुद्धा सोडवण्यात आलं होतं. बंदिवासात पकडून नेलेल्या, ज्यांनी देवाच्या विरुद्ध वागले, त्या लोकांनी जे पाप केले त्याच्या संबंधाने देवाचं वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला ते सगळे एजराजवळ जमा झाले आणि संध्याकाळच्या अर्पणाच्या समयापर्यंत चिंताक्रांत होऊन एजरा सहित ते बसले. बायबल सांगतो उपोषण केलेला, वस्त्र व जगा फाडलेला, अशा स्थितीत, काही खात नाही, उपोषण म्हणजे उपवास नाही, अन्न पाणी सगळं त्यागलंय, त्याने काहीच केलं नाही, वस्त्र जगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पण समय उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर याच्या पुढे आपले हात पसरून म्हणालो. सकाळपासून त्याने ते न्यूज ऐकली तेव्हापासून तो वस्त्र फाडून असाच नाही का शॉक झाल्यासारखं टेन्शन घेऊन बसलाय. संध्याकाळचं अर्पण करायची वेळ आलीये आणि संध्याकाळच्या अर्पणाच्या समय दिवसभर उसासे टाकतोय, दिवसभर तो टेन्शन घेतोय. संध्याकाळच्या अर्पणाच्या समयी तो गुडघे टेकून हात वर करून देवाकडे प्रार्थना करायला लागला, रडायला लागला आणि म्हणाला की प्रभू मला लाज वाटते की मी तुझ्याकडे कसं तोंड करून बोलू, कशी प्रार्थना करू, मला शरम वाटते, कारण आमचे अपराध एवढे झालेत, आम्ही इतकं वाईट वागलो की आमच्या डोक्यावरून आमची पाप गेली आहेत, आमचे दोष आहे ना आकाशापर्यंत जाऊन पोहोचलेत, आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अपराधी आहे, आम्ही तुला दुखावलंय, आम्ही तुला नाही का त्रास दिला, आम्ही तुझ्या विरोधात वागलोय, आम्ही नाही का सगळी आमची लाज लज्जा सोडली आणि प्रभू तू जे बोलला ते नाही करायचं त्या गोष्टी आम्ही केल्या. अशा प्रकारे ह्या इस्राने ना विलाप शोक करायला सुरुवात केली. कोणाच्या वतीने, जे लोक त्यावेळेसही त्यांची थट्टा करत होते, जे लोकांनी नाही का पाप केली होती, ज्या लोकांनी इस्रायलच्या परमेश्वराला नाकारलं होतं, ज्यांनी यहोवा परमेश्वराच्या विरोधात बोलले होते, त्या सगळ्या पूर्वजांच्या वतीने, ज्यांनी स्वतःच्या शारीरिक गरजा, स्वतःच्या इच्छा, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवाकडे पाठ वळवली होती आणि परराष्ट्रीय आणि परकीय लोकांकडे ते वळले होते, त्यांच्या वतीने दिस इज द क्वालिटी ऑफ अन इंटरसेसर. इंटरसेसर मध्यस्थी करणारा देवाच्या वेदी समोर जेव्हा जातो ना तेव्हा तो स्वतःसाठी जात नाही, तो आपल्या परिवारासाठी, आपल्या सोसायटीसाठी, आपल्या लोकांसाठी,
लोकांसाठी, आपल्या ज्या जागेमध्ये तुम्ही राहता त्या जागेसाठी, देशासाठी, सिटीसाठी, शहरासाठी जातो. आणि तुम्हाला माहितीये, जर मध्यस्थी करणारी लोक नसतील ना, तर आज एकही चर्च नसेल. आय एम टेलिंग यू, भलेही चर्चमध्ये मी तुम्हाला सांगते ना, बघा चर्चची संडे सर्व्हिस आहे, ब्लेसिंग मीटिंग आहे ना, फुल चर्च भरलेला असेल. प्रार्थना सभा आहे, सांगा ओ माय गॉड थोडेसे मोजकेच लोक येतील. आमच्या चर्चची खूप चांगली टेस्टिमनी, आमच्या चर्चमध्ये प्रार्थना सभेला सुद्धा सगळेजण येतात. इवन इफ वी सेइंग आम्ही नाईट प्रेयर जरी ठेवली तर सगळेजण नाईट प्रेयर साठी सुद्धा उत्सुक असतात. अगदीच ज्यांना ऑफिसमुळे जमत नाही ते येत नाही. ओके, सो मी ह्या एरियामध्ये ना, माय चर्च इज रिअली ब्लेस्ड. ओके, आमचं मंडळी खरंच खूप आशीर्वाद देते, कारण प्रार्थनेलाही लोक येतात, रात्रीच्या नाईट प्रेयरलाही येतात. ज्या दिवशी फक्त आमचं शनिवारची प्रार्थना सभा असते, आम्ही मध्यस्थी करतो सगळ्यांसाठी, त्यासाठी सगळे येतात. बट इन फॅक्ट रियालिटीमध्ये जर पाहायला गेलं ना, लोक या गोष्टीला महत्व देत नाहीत. प्रेज द लॉर्ड. हे जे मध्यस्थी करणारे लोक आहेत, हे जे जुने लोक आहेत, हे जे रोज रोज प्रार्थना करतात, माफ करतात, जाऊ दे म्हणतात ना, त्या लोकांमुळे आज चर्च चालतंय. त्यामुळे लोकांमुळे आज देवाच्या मंडळ्या उभ्या आहेत. जर हे इंटरसेसर्स निघून गेले, चर्च अस्तित्वात येणारच नाही, चर्च उभं राहू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. वाय मी आज हा विषय का घेते माहितीये? कारण मला माहितीये खूप वेळा निराशा येते, खूप वेळा हताशपणा येतो. आणि तुम्हाला माहितीये हल्ले कोणावर होतात? मध्यस्थी करणाऱ्या लोकांवर. मध्यस्थी करणारी लोक कोणाला माहित पण नसतात. लोकांना वाटतं अरे हे काय, हे तर नाही का साधी लोक आहेत, ते तर काय कधी कोणाशी बोलत नाही, काय नाही, सिंपल आहे, काय चर्चच्या ऍक्टिव्हिटी मध्ये नसतात, नाचत नाही, गात नाही, काय कोणाशी बोलत नाही, आपले येतात आणि जातात. हे जे गपचूप येतात आणि जातात ना, तेच अशा प्रकारची मध्यस्थी करत असतात. अशा प्रकारचं त्यांचं देवासोबत रिलेशनशिप असतं ना, की त्यांच्या प्रार्थनेमुळे ना आपल्यासारखे लोक सगळे आहेत ना, सहजपणे आज चर्चला जाऊ शकतात, सहजपणे आज आपण त्या ब्लेसिंगचा भाग बनतोय. का माहिती? हे मध्यस्थी करणारे लोकांची जी प्रार्थना आहे, जे दुसऱ्यांच्या वतीने माफी मागतायत, क्षमा मागतायत, ती एक अशी अग्नीची भिंत उभारतात ज्याच्याद्वारे शत्रू जवळ पण येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सो दे आर इरेक्टिंग द वॉल ऑफ फायर, द प्रोटेक्शन वॉल. सो आय एम हिअर टू एनकरेज यू. जर तुम्ही प्रार्थना वेदी बांधताय, जर तुम्ही तुमच्या परिवारासाठी जरी बांधतायत ना, तिकडे काय चाललंय हे नाही बघायचं. द इंटरसेसर इज लाईक लॉर्ड, आम्ही हे केलंय, आम्ही तुला दुखावलंय, आमच्याकडून ही पाप झाली. ते नेहमी ना, ते दे थिंक दॅट दे आर रिस्पॉन्सिबल. मध्यस्थी करणारे लोक असे ना, लोक प्रभू त्याने असं केलं, प्रभू ती खूप वाईट स्त्री आहे, प्रभू त्यांनी केवढं मोठं पाप केलं, असं नाही बोलत ते. प्रभू आम्ही तुला दुखावलंय, प्रभू आम्ही हे केलंय. ते दुसऱ्यांच्या वतीने स्वतः जबाबदारी घेऊन उभे राहतात. डू यू रिमेंबर व्हॉट एकदा प्रेषित पौल काय म्हणाला होता? प्रभू जर नाही का हे जर झालं असतं माझ्यासाठी, तर मी नाही का बोललो असतो की तू जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही का माझं नाव लिहू नको, पण नाही का मी तसं करू शकत नाही. मोशे एकदा परमेश्वराला म्हणाला होता, इस्रायलाला सोडवून सगळ्यांना घेऊन आला आणि इस्रायलच्या लोकांनी रानात कुरकुर केली, बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी केल्या, आणि परमेश्वर म्हणाला मोशे तू ह्यांच्यापासून बाजूला हो. परमेश्वर मोशेला म्हणतो ओके मोशे तू ह्यांच्यापासून बाजूला हो, मी तुझ्यापासून एक राष्ट्र बनवेल, मी तुझ्यापासून नाही का इस्रायल राष्ट्र बनवेल, घडवेल, या सगळ्यांचा मी नाश करून टाकतो, ह्यांना मी भस्म करून टाकतो. आणि परमेश्वराला मोशे काय म्हणतो माहितीये का? काय गरज आहे मोशेला? दिवस रात्र मोशेला कुरकुर कुरकुर करून त्यांनी हैराण केलं होतं. या लोकांमुळे मोशे वचनदत्त देशामध्ये जाऊ शकला नव्हता, पण तरी सुद्धा त्याच लोकांसाठी देवाच्या चरणी पडतो मोशे आणि देवाचे असे पाय पकडतो, म्हणतो नाही परमेश्वर तू ह्यासाठीच ह्या लोकांना आणलं का? म्हणजे ते लोक बोलत होते ते बरोबर होणार. ते लोक म्हणाले ना की इस्रायलाचा परमेश्वर ह्यांनी पहा मिसर देशातून ह्या लोकांना सोडवलं, या इस्रायलाच्या लोकांना त्यांच्या देवाने त्यांना इजिप्त देशातून मिसर देशातून बाहेर काढलं, पण त्यांचा देव त्यांना पुढे घेऊन नाही जाऊ शकला, म्हणून रानामध्ये त्यांच्या देवाने त्यांना मारून टाकलं. त्यांच्या देवाला त्या लोकांना मारूनच टाकायचं होतं. लोकांनी असं बोलावं का? येणाऱ्या पिढ्यांनी तुझ्याबद्दल अशी साक्ष द्यावी का? आणि प्रभू ह्यासाठी तू त्यांना बाहेर काढलंस का? जर प्रभू तू इकडून पुढे त्यांना घेऊन जाणार नाहीये, त्यांच्यावर दया करणार नाहीये, तर मला सुद्धा घेऊन जाऊ नको, माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून तू रद्द करून टाक. अशा प्रकारे मोशे परमेश्वराला बोलतो. प्रेज द लॉर्ड. ही वॉज अ ग्रेट इंटरसेसर. हालेलुया. इतका महान मध्यस्थी करणारा होता ना. अँड बिकॉज ऑफ मोजेस कितीतरी वेळा परमेश्वराने त्या इस्रायलाचं त्या ताठ मानेच्या लोकांचं असं सहन केलं होतं. दिस इज द पॉवर ऑफ अन इंटरसेसर. जेव्हा मध्यस्थी करणारे हे वेदीकडे आहेत ना, त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य आहे. आणि हेच अब्राहमाने केलं होतं. अब्राहम तेच करत होता. परमेश्वर 50 नीतिमान असतील तर तू त्या नगराचा नाश करशील का? 45 असतील तर प्रभू एकदा धाडस मी करतो. 40च असतील तर प्रभू माझ्यावर रागवू नको, पण 30च नीतिमान असतील तर प्रभू मी परत एकदा बोलतो. 20च असतील तर प्रभू मला वाटतं कदाचित हे पण नाहीये, माझी
एवढी योग्यता पण नाही, पण मी एकदाच तुझ्या समोर माझं मुख उघडतो. जर त्या नगरामध्ये 10 नीतिमान असतील तरी सुद्धा तू सदोम आणि गमोरा या नगराचा नाश करशील का? परमेश्वर म्हणतो नाही, मला 10 जरी नीतिमान भेटले तर मी नाही करणार. पण परमेश्वर त्याच्यापेक्षा पण चांगला आहे. अब्राहम 10 पर्यंत येऊन थांबला. परमेश्वराला 10 नाही सापडले, पण जो एक नीतिमान होता त्याला परमेश्वराने बाहेर काढलं. त्या लोटला हात धरून परमेश्वराने बाहेर काढला. तो दिरंगाई करत होता, असं धक्के मारून त्याला बाहेर काढलं. निघ तिकडे, पळत जा, कारण नाही का तू इकडून बाहेर निघाल्याशिवाय आम्हाला या नगराचं काही करता येत नाही, देवदूत येऊन म्हणाले. हे मध्यस्थी करणाऱ्यांचं सामर्थ्य आहे. मध्यस्थी करणारे देवाला थांबवू शकतात. देवाचा नाही का, इट्स लाईक बऱ्याचशा गोष्टींमध्ये नाही का ते बदल घडवून आणू शकतात. पण त्यासाठी गरज काय माहितीये का? दोष लावण्याची नाही तर माफ करण्याची गरज आहे. इफ यू आर अन इंटरसेसर फॉर युअर फॅमिली, नका चिंता घेऊ की माझ्या परिवाराचं तारण झालं नाही, माझ्या लोकांना एक विश्वास नाही ठेवा. जस्ट प्रे फॉर देम. आय एम टेलिंग यू, प्रे फॉर देम. माझेही काही रिलेटिव्ह आहेत ना, त्यांचं तारण नाही झालंय, उद्धार नाही झालंय, बट आय हॅव द कॉन्फिडन्स दॅट गॉड विल डेफिनेटली सेव्ह देम. आय एम टेलिंग यू, काही करायची गरज नाही. खूप लोक जातात, वाद घालतात, भांडणं करतात. हे असं आहे का? हे चुकीचं आहे का? हे काय करताय, ते काय करताय, तुम्ही नरकात जाल. अरे ही कुठली सुवार्ता सांगता, नरकात जाईल, नरकात जाईल. दिस इज नॉट द गॉस्पल. प्रे फॉर देम, इंटरसीड फॉर देम. परमेश्वराच्या चरणी बसा, देवाला सांगा, प्रभू ही चूक आम्ही केली, प्रभू आमच्याकडून झालं, पण तू दया कर. हालेलुया. आय वॉन्टेड टू टीच यू अबाउट द ऑल्टर. ओके, इथे सुद्धा एक वेदी बांधण्यात आली, इथे सुद्धा मंदिरात काही गोष्टी करण्यात आल्या, पण त्याच्या आधी ना इस्रानी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आता वेदीबद्दल शिकलेत, जर तुम्हाला वेदी कशी बांधायची, काय करायचं हे समजलंय, जर तुम्ही नियमित त्या वेळेमध्ये फेथफुली देवाकडे जाताय, प्रार्थना करताय, तर आता तुम्हाला काय प्रार्थना करायची, कसं पुढे व्हायचंय, कसं तुमचं शहर बदलायचंय, कसं तुमचा समाज बदलायचाय, कसं ह्या लोकांमध्ये परमेश्वराचं सानिध्य मागायचं हे सुद्धा शिकायचंय. प्रेज द लॉर्ड. दॅट्स वाय मी हा विषय आज घेतला आहे. सो आज आपली मीटिंग होते, सॅटर्डे संडे नसेल. दिस 2 days आय एम टेलिंग यू, सप्टेंबर एंडला आपण आलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आहे 26 सप्टेंबर. 4 दिवसाने ऑक्टोबर सुरू होईल. आत्मिक जगामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये खूप साऱ्या काही घडामोडी घडत असतात. ओके, आय वॉन्ट यू टू रिपेंट. स्पेंड दिस डे इन रिपेंटन्स. स्वतःसाठी, स्वतःच्या शहरासाठी, स्वतःच्या नातेवाईकांसाठी, स्वतःच्या सोसायटीसाठी, स्वतःच्या लोकांसाठी, आपण ज्या सिटीमध्ये राहतो त्यासाठी. प्रभू हे झालंय, प्रभू ते झालंय, प्रभू माफ कर, प्रभू दया कर, प्रभू क्षमा कर, प्रभू आमच्या शहराला वाचव, आमच्या घराला वाचव. का? ओके, बिकॉज द मंथ ऑफ ऑक्टोबर इज द मंथ ऑफ हायेस्ट ऍक्टिव्हिटी. ओके, अंधकाराच्या जगामध्ये खूप साऱ्या चळवळी होत असतात या महिन्यामध्ये. ओके, ह्या महिन्यामध्ये खूप सारं, जर तुम्ही आत्मिक जगात पाहिलं, जर तुम्ही गेल्या कित्येक वर्षाचं स्टॅटिस्टिक्स काढा, डेथ रेशो काढा, तुम्हाला कळेल ऑक्टोबरमध्ये खूप सारे ऍक्सिडेंट्स होत आहेत, ऑक्टोबरमध्ये खूप ब्लडशेड होतोय, ऑक्टोबरमध्ये खूप सारे पब्स वगैरे किंवा ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी, जुगार वगैरे हे खूप पीकवर चालते. ऑक्टोबरमध्ये अशा काही गोष्टी घडतात की जिथे आत्मिक जगामध्ये इनिशिएशन किंवा सैतानाच्या अंधकाराच्या राज्यासाठी लोकांना दीक्षा देण्याचं काम चालतं. ऑक्टोबरमध्ये अंधकाराच्या राज्यातले अनेक पोर्टल्स, अनेक गेट्स ओपन होतात. सो आपण ते कसे बंद करू शकतो? व्हेन यू आर इंटरसेडिंग. आणि इंटरसेशन म्हणजे काय? माफी मागणं, देवाची अनुग्रह आणि देवाची दया याच्यासाठी मध्यस्थी करणं. आय एम टेलिंग यू, ऑगस्ट सप्टेंबर हे या एवढ्या दिवसामध्ये इतक्या काही गोष्टी घडतात ना, इतके सारखे अंधकाराच्या गोष्टी ऑक्टोबरमध्ये त्या खूप पीकला जातात. ओके, येस, ऑक्टोबरला विजिलंट राहायचे, आपल्याला जागरूक राहायचे. आपण या जागेसाठी, या लोकांसाठी प्रकाशाचे आहोत. सो हे 2 दिवस प्रार्थनेमध्ये, मध्यस्थीमध्ये देवासमोर जा, देवाकडे रडा, देवाला एज्राची प्रार्थना वाचा. मी सांगते तुम्हाला शब्द नाही भेटत आहे ना, आपल्या शहराचा, आपल्या लोकांचा, आपल्या सिटीचं नाव घ्या आणि हीच प्रार्थना वाचा, ही प्रार्थना देवासमोर ठेवा. यानुसार परमेश्वराकडे नाही का मध्यस्थी करा, यानुसार परमेश्वराकडे जा. स्तोत्रसंहिता वाचा. कित्येक स्तोत्रसंहितेमध्ये दाविदाने कशी माफी मागितली, कशी मध्यस्थी केली ते पहा. यू कॅन लर्न अबाउट द प्रेयर ऑफ अडोरेशन, जिथे आपण परमेश्वराचं नाही का
का उपस्थिती शोधण्याचा प्रयत्न करतो. जस्ट ह्या गोष्टी नाही का देवासमोर बोला, तुम्हाला दिसेल की तुमच्या प्रार्थनेमध्ये ओ माय गॉड, आय एम टेलिंग यू 7 मार्गाने पळून जाणारा, देव त्यांना पळायला लावणारा असा आपला परमेश्वर आणि शत्रू नाही टिकणार. पण इंटरसेसर्स पाहिजे, मध्यस्थी करणारे पाहिजे, वेदीवर अर्पण करणारी लोक पाहिजे. मंदिराचा पाया घातला, तिकडे बऱ्याचशा गोष्टी सुरू झाल्या, एजराने माफी मागितली, मध्यस्थी केली, देवाच्या चरणी तो बसला आणि बऱ्याच गोष्टी झाल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एजरा नंतर एक नेहेम्या म्हणून सुद्धा आला होता, तो सुद्धा मंदिरासाठी आवेशी होता. तुम्ही फक्त इच्छा धरा, मग भले तुम्ही कोणाच्या नाही का दरबारामध्ये एक नोकर असाल. नेहेम्या कोण होता? राजा ज्या कपामधून ज्यूस किंवा नाही का जे काही द्राक्षरस प्यायचा तो कप त्याच्या हातात देणारा होता. तो राजाकडून पत्र लिहून परमिशन मागतो, राजा त्याला पुरवतो. दुसऱ्या देशामध्ये एक गुलाम, एक नोकर असलेला व्यक्ती यरुशलेम मधला एक परमेश्वराच्या राज्यामध्ये एक हिरो बनून काम करतो. प्रेज द लॉर्ड. बांधकाम कसे करतात ते लोक? एका हातात तलवार, एका हाताने बांधकाम करतात, एका हाताने वीट लावतात, प्लास्टर करतात, एका हाताने तलवार घेऊन उभे आहेत. तीच आपली पोझिशन आहे. तुम्हाला प्रार्थना करायची, बांधणी करायची, एका हातात तुम्हाला नाही का तलवार घेऊन पण उभं राहायचं की शत्रू तू कुठून ये, आम्ही आमची प्रार्थना थांबवणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही या दिवसांमध्ये ह्या गोष्टी शिकताय, मी सांगते हे वर्ष आपण जिंकतोय. खूप थोडे महिने राहिलेत. ओके, 2025 संपायला आलंय, पण आपण हरून अपयशी होऊन हे वर्ष सोडणार नाही. आपण असेच मजा करत हो हॅपी न्यू इयर मिडनाईट पार्टी करून आपण नवीन वर्षात एंटर नाही करणार आहे. प्रेज द लॉर्ड. खूप कमी वेळ आहे. ह्या वर्षातली कामं आपल्याला ह्या वर्षी इथेच संपवायची. डोंट वरी अबाउट युअर फॅमिली, डू द इंटरसेशन फॉर देम. ज्यांचं तारण झालं नाही, जे लोक देवामध्ये नाही, जस्ट प्रे. आय एम टेलिंग यू, सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये आहेत. बट येस, तुमच्या वेदीवरती अग्नी तेवत असू दे. प्रेज द लॉर्ड.